नमस्कार गायजानू, कोकणाचं जुनूमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझ्या शॉपची टूर करवतो। आज म्हणजे माझ्या शॉपचं ओपनिंग नवरात्रीतच झालेलं, म्हणजे दिवाळी नवरात्रीमध्ये झालेलं माझ्या शॉपचं ओपनिंग साईमा। तर तुम्हाला माझ्या शॉपची टूर दाखवतो आणि शॉपमध्ये काय काय ठेवलं आहे, काय काय आमच्याकडे नाश्त्याचं व्हरायटी आहे ते सगळं दाखवतो। तर चला स्टे ट्यून। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, काळा करायचं बटन असेल त्याला बेल बटन दाबून सबस्क्राईब करा, ते आम्हाला खूप फायद्याचं करून जातं। आणि पाठचा व्ह्यू बघा, मस्त नारळाची झाडं वगैरे आहे। तर चला तुम्हाला शॉपची आज टूर करवतो। आता ब्रिजच्या रोडला आलो आहे, आपल्या गावचा ब्रिजचा रोड आहे। तर तिथे आता उभा आहे। हा माझा आवडीचा रोड आहे खरं, हा माझा एकदम पीसफुल आणि शांत असा रोड आहे, मस्त रोड आहे। थोडे खडबडी आहेत, रस्ते खराब आहेत, पण बाकी नेचर म्हणजे झाडी विडी अशी आहेत ना जी चांगली आहे। तर तुम्हाला आता आपण ब्रिजवर आहे, तर बघा तसं नदी पूर्ण सुकली आहे, गावची नदी। आता ब्रिजवर आहे मी, आता जातो आहे शॉपवरती। मला शॉपची टूर पण दाखवतो आणि आजूबाजूचा निसर्ग पूर्ण अशी नदी। असेल ना तुम्हाला ब्रिजकडे बघा, आता बाईक गेली। हां, तो माझा असा आवडीचा रोड आहे, मस्त व्यवस्थित शांत। त्याच रोडने जायचं आणि यायचो मी, म्हणजे जास्त करून त्या साईडनी नाही। आता आज जरा ते गॅसची एजन्सी आहे बघा, ते गॅसची एजन्सी आहे। आपण आता जातो आहे शॉपच्या रोडवर। दिसत असेल तुम्हाला, हा माझा शॉपचा रोड आहे, शॉपच्या इकडचा। तर आपण आता चाललो आहे तिकडे, तर तुम्हाला दाखवतो। तुम्हाला हे बघा, इथे असे आसन वगैरे केलं आहे, शीर्षासन वगैरे बघा। तुम्हाला दिसत असेल इथे वसुंधराच्या इथे कणकोलीचं रेल्वे स्टेशन आहे, दिसत असेल।
स्टेशनच्या इथे तिथे आपण आलो आहे आता रेल्वे स्टेशनकडे. हा रेल्वे स्टेशनचा एरिया आहे, कणकवली रेल्वे स्टेशन. तर तुम्हाला आता बाकीचे दाखवतो तिकडून, मग रोड पण तुम्हाला दाखवतो की कुठल्या इथे आपलं दुकान येतं. तर चला, इथे हे गार्डन आहे, ते दिसत असेल तुम्हाला. हे पूर्ण असं लहान पोरांसाठी खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे वगैरे तिथे बघायचे. झोपाळा आहे, पोरं झोपाळा खेळत आहेत, घसरगुंडी वगैरे. इथे प्राण्यांवर बसून आहे, इथे असं वॉर्निंग पण दिलेली आहे. हे बघा इथे असे पार्किंगचा, हे बाईक पार्किंगचा व्ह्यू आहे. स्टॅच्यू वगैरे केले आहेत कणकवली. बघा झेब्रा दिसत असेल. शेल आहे. सुंदर परिसर केलेला आहे. इथे शंकराचं मंदिर आहे. बघा इथे फोटो पण आहे आपला महादेवांचा. इथे मंदिर, इथे सगळा कणकवलीचा व्ह्यू आहे पूर्ण कणकवली रेल्वे स्टेशनचा. दिसत असेल इथे असे स्टॅच्यू वगैरे केले. इथे गार्डन आहे, इथे बाईकसाठी व्ह्यू आहे. नॉर्मल आपले हे केले सगळीकडे. मस्त साफ सुंदर असा परिसर आहे कोकणात आपला कणकवली रेल्वे स्टेशनचा. तर तुम्हाला मी माझा शॉपचा इकडचा जाता रस्ता, रेल्वे स्टेशनवरून तुम्ही उतरलात, रेल्वे स्टेशनवरून उतरल्यावर नंतरला तुम्हाला इकडे सरळ एक रोड जातो, इकडनं बांधकरवाडीमध्येच जातो. हा बॅनर तुम्हाला दिसत असेल त्या साईडला, तुम्हाला मी दाखवतो तुम्हाला कुठून कसा रोड जातो, मग त्या हिशोबाने मी आपण तुम्हाला सांगतो. दिसत असेल हे बस स्टॉप्स आहेत सगळे. एस.टी. तुम्हाला कुठल्या गावी जातात ते एस.टीच्या सोयी आहेत. इथे ऑटो पण जाते. हा इथे ध्वजसाठी आपला खांब आहे. तिकडनं एंट्री आहे, तिकडनं एक्झिट आहे, तिकडनं एंट्री आहे. तर इथे तुम्हाला रोड दाखवतो. तुम्हाला आता मी हा रोड दिसत असेल तुम्हाला, हा रोड जो पूर्ण सरळ जायचा, त्या रोडने तुम्हाला सरळ गेला की जितू कॉर्नरच्या पुढे लिसाच्या समोर आपलं साईमाचं शॉप आहे. तर तिकडनं तुम्ही हे येऊ शकता, तिथे आमच्या शॉपवर व्हिजिट देऊ शकतात. आणि हा असा मोठा पूर्ण असा खांब आहे बघा, सुस्वागतमचा एंट्रन्स लिहिलेला पण आहे इथे रेल्वे स्टेशनच्या इथे. आणि हा पूर्ण तिरंगाचा आपला भारताचा तिरंगेचा पूर्ण असा खांब. आणि या रोडने तुम्ही आलात तर या रोडने पूर्ण तुम्हाला हे दिसेल, आपला शॉपचा रोड आहे हा, बांधकरवाडी म्हणतात.
आली आहे. ते रेल्वे आली आहे प्लॅटफॉर्मवर. आता हॉर्नचा आवाज आला असेल तुम्हाला, तुम्ही तर ते कदा आपला त्या याच्यात थोडं हे झालं असेल. पण इकडनं असं तुम्ही आलात या रोडनी की इकडनं असं सरळ जायचं की आपलं साईमाचं शॉप लागेल तुम्हाला. तर चला तुम्हाला दाखवतो. आज आपण आता शॉपमध्ये आलो आहे तिथे. ते बघायचं तुम्हाला दाखवतो शॉप. तर इथे असा हा बाहेरचा व्ह्यू शॉपचा बाहेरचा व्ह्यू आहे इकडे. इथे बघा कोल्ड्रिंक आहे. इथे हनुमान मंदिर आहे या साईडला दिसतं ते तुम्हाला इथे. तर तुम्हाला दाखवतो आता पूर्ण व्ह्यू. तर असेल ते बघा इथे कोल्ड्रिंक ठेवले लाईन आहे त्याच्या. कोल्ड्रिंक आहे इकडे. असा हे आहे शॉपचं साईमा. इथे बघा इथे बाबांचा फोटो. इथे कोल्ड्रिंकचे फ्रीज आहे. बघा इथे बघा हे सगळं तुम्हाला लाईटिंग लावली मी आता. हे बघा हा पूर्ण मातला शॉपचा व्ह्यू. इथे किचनचं काउंटर आहे. गॅस. इथे महादेवांचा कटआउट. आपला देवारा जास्त नाही शॉप पण त्याचं जेवढं. इथे आपला बोर्ड आहे. चहा कॉफी चायनीज वेळ वगैरे सगळं इथे भेटतं आपल्याकडे. कॉर्नवेज चायनीज वेळ अंडा कुरमुरा अंडा मसाला ब्रेड मंचुरियन वगैरे सगळं. इथे बघा इथून असा हा व्ह्यू आहे माझा. हा बाहेरचा व्ह्यू आहे. तिथे आपली बाईक लावली आहे त्या. बघा इथे पूर्ण असा व्ह्यू आहे. सगळं तुम्हाला व्हिडिओ आम्ही खास केलेला आहे. आता ही टूर का तर आत्ताच माझ्या मुलांनी म्हणजे नवीन त्याच्यात काहीतरी व्यवसाय करायचा आहे तो आम्ही करतो. म्हणून गावी घेऊन हा व्यवसाय चालू केला आहे. तर त्या व्यवसायासंबंधी थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही यातनं मी सांगते. तर हे दुकान आमचं कणकवली रेल्वे स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती चालत असं आहे. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसेल. पण जसं आपण हायवेकडनं आत शिरलो तर रेल्वे स्टेशन कणकवली रेल्वे स्टेशन उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला जो रस्ता जातो तिथून 5 मिनिटाच्या अंतरावरती आमचं हे नवीन दुकान आहे. त्या दुकानाचं नाव आहे साईमा स्नॅक्स कॉर्नर. आणि त्या दुकानामध्ये आम्ही सध्या तरी थोडंसं पदार्थ ठेवलेले आहे. त्याच्यात सुकी भेळ आहे, ओली भेळ आहे, थोडंसं मुनायको टॉपिक म्हणजे मुनायको बिस्किटावरती आपण जसं ह्याचं
पाणी शेवपुरीचं सुद्धा टॉपिंग करतो, जसं ते टॉपिंग करून ते ठेवलेलं आहे. नवीन प्रकार आम्ही ठेवला आहे तो म्हणजे आपली मॅगी जी आपण बनते त्या मॅगी तयार करून त्यापासून बॉल बनवायचे, तर तो एक नवीन प्रकार आम्ही ठेवलेला आहे. तर तो तिथे आहे. नंतर मिसळ हा प्रकार आहे, तर तो आम्ही तिथे ठेवलेला आहे. वडापाव, तर काही आपण अंड्यांचे जे प्रकार असतात ते इथे ठेवलेले आहेत. तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही सगळे इथे येऊ शकता. आणि जे कोणी इथे राहत नाही तर आमचा व्हिडिओ पाहत आहे त्यांना एक आमच्या व्यवसायाबद्दल थोडीफार काहीतरी कल्पना यावी किंवा माहिती कळावी म्हणून फक्त एक प्रयोजन आम्ही केलं आहे की नवीन दुकानाची छोटीशी टूर आपण घ्यावी असं ठरवलं. तुम्ही बघा कसं आहे दुकानचे सगळं मला मुलगा तुम्हाला दाखवेल कसं आम्ही सध्या तरी आम्ही छोटासा सेटअप केला आहे. जसं व्यवसायामध्ये वाढ होईल किंवा आता नवीनच आहे थोडे दिवस जाऊ देत, एक थोडासा अनुभव आल्यानंतर मग आम्ही त्याच्यामध्ये काही हळूहळू बदल करणार आहोत. जर आम्ही काही असे बदल केले तर ते बदल पण तुम्हाला आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. असं इथे प्रॉपर आता लोकॅलिटीचं हे त्याच्यामुळे आता इथे आपण शॉप ओपन झालं आहे आपलं. आता इथे बाहेरचा पण व्ह्यू बघू शकता तुम्ही, इकडून दिसत असेल. समोर बिल्डिंग आहे, इथे ग्रीनरी आहे, इथे टेम्पल आहे, सगळं आहे. म्हणजे बाकी रेल्वेचा रोड आहे आणि पूर्ण असं आहे बघा. इथे तुम्हाला असा व्ह्यू दिसेल. इथे कॉफीचं हे लावलेलं आहे बॅकग्राऊंड आपली स्नॅक्सचं. तर इथे तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत असाल इथे पूर्ण असं गॅसचा सेटअप आहे आपला. किचनचा एरिया म्हणतो आपण याला. तर किचनचा एरिया आहे इकडे. इथे सगळं आपलं काउंटर आहे. आता अजून एक काउंटर येणार आहे नवीन, पण ते थोड्या वेळाने येईल. इथे ओव्हन वगैरे सगळं आपण ठेवलं आहे आपलं. इथे वेफर आहेत, तिथे बघत दिसू शकेल तुम्हाला. इथे वेफर वगैरे ठेवले आम्ही हे असे. इथे फ्रीज आहे आपला आईस्क्रीमचा, कोल्ड्रिंकचा. इकडे बघा आपला एंट्रन्सचा पोर्शन आहे. थोडं ग्रीनरी नेचरचं फील येण्यासाठी एक इथे ठेवलं आहे ग्रीनरीचं आहे. इथे पण बघा, इथे पण लाईनीत आम्ही काउंटरला पण ठेवले महादेवांच्या फोटो मूर्ती आहे. ते आपलं कोल्ड्रिंक्स आहेत सगळे दिसत असेल तुम्हाला. हे बघा तर इथे आपलं असं कोल्ड्रिंकचा रॅक आहे प्रॉपर. आता हल्ली ते 1 महिना झाला आता आपलं शॉप ओपन करून. आता प्रॉपर क्लिनिनेस असते, सगळं असतं. इथे देवघर, इथे महादेवांचा फोटो आपला कटआउट आहे. इथे सगळं तुम्हाला कसा वाटला असेल आपल्या शॉपचं होम शॉप टूर कशी वाटते असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकनला बटन दाबायला विसरू नका. काळ्या रंगाचं बटन असेल असं तर त्याला क्लिक करा. तर त्याला सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वैर राहा.